हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं पूर्ण फुल कटिंग आणि स्टिचिंग जे आहे तर ते बघणार आहोत। तर स्टेप बाय स्टेप जे आपल्या फोर टक्समध्ये मिस्टेक होतात, तर काही ब्लाऊज फोर टक्समध्ये जे आहे फिटिंग करताना चुकतात आणि मार्जिनमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो, जसं की आपल्याला 2 इंचाचं फुल मार्जिन जे आहे प्रत्येक ब्लाऊजमध्ये जे राहत नाही। तर या ब्लाऊजमध्ये जे मार्जिन आहे तर ते सुद्धा फुल 2 इंचाचं मार्जिन जे आहे राहिलेलं आहे। तर व्हिडिओ तुम्ही थोडाही स्किप करू नका, अगदी पूर्ण जो व्हिडिओ आहे तर तो बघा। अगदी महत्त्वाचे जे टिप्स आहेत तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत। तर सगळ्यात आधी आपण इथं पेपरवरती कटिंग जे आहे तर ती करणार आहोत। तर इथे मी कार्ड शीट पेपर घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि जितकं आपल्याला ब्लाऊजचं माप लागतात तितकं जे माप आहेत आपण इथे घेतलेले आहेत, जसे की छाती, कमर, पूर्ण उंची, मागील गळा, पुढील गळा, शोल्डर, मुंडा आणि गळा रुंदी इतकं जे आपल्या ब्लाऊजला माप लागतात तितकी मी घेतलेली आहेत। तर स्लीवचं कटिंग जे आहे तर मी यामध्ये दाखवलेलं नाही, कारण स्लीव जर तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित बघायचे असेल की कशा पद्धतीने आपण कटिंग करतो तर त्याचा सेपरेट व्हिडिओ जो आहे मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर त्यात मी सविस्तर माहिती दिलेली आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तर आता इथं तुम्ही बघू शकता की सगळ्यात आधी आपण इथं पूर्ण उंची घेणार आहोत। तर पूर्ण उंची जी आहे 13.5 इंच आहे। तर 13.5 प्लस 1 इंच आपण इथं 14.5 इंच जी आहे आपली पूर्ण उंची तर ती घ्यायची आहे। आणि पेपर जो आहे आपण असा फोल्ड करून घेतलेला आहे, जेणेकरून आपला जे आपलं कटिंग आहे तर ते एकदम आपले 2 पार्ट निघतात, फ्रंट आणि बॅकचे। तर त्यामुळे पेपर आपण असा फोल्ड करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर 34 छातीला मी ते शोल्डर जे आहे 5 इंच घेतलेला आहे। तर शोल्डर मी 5 इंच घेतलेला आहे। आता त्यानंतर जो आपला मुंडा आहे तर तो 5.5 इंच घ्यायचा आहे। तर 5.5 इंचावरती मी असा मुंडा घेतलेला आहे। आणि जे आपल्या छातीचं जे माप आहे तर ते 8.5 इंच आहे। तर 2 इंच मार्जिन आपण यामध्ये ऍड करून 10.5 इंच आपण इथे छातीचं जे माप आहे तर ते टाकणार आहोत। तर आपण फक्त आता शोल्डर आणि इथं मुंडा घेतलेला आहे। तर आता आपण या मुंड्याच्या रेषेवरती आपण ते छातीचं माप घेणार आहोत 10.5, जे आपण 2 इंच मार्जिन ऍड करून घेतलेला आहे। छाती जी आहे आपली 8.5 इंच आहे। आता त्यानंतर आपण घ्यायचं आहे कमरेचं माप। तर कमर जी आहे आपली 7.5 इंच आहे, प्लस 2 इंच आपण यामध्ये मार्जिन ऍड करून 9.5 इंच आपण इथे जी कमर आहे तर ती घेणार आहोत। त्यानंतर छाती आणि कमर जी आहे आपण अशी एक लाईन जी आहे स्ट्रेट जोडून घ्यायची आहे। तर आता आपण इथे घेणार आहोत आपली जी गळा रुंदी आहे तर ती। तर गळा रुंदी आपण इथे घेतलेली आहे 2.25। तर तुम्ही 2ही ठेवू शकता, तर मी इथे 2.25 ठेवलेली आहे। आता त्यानंतर आपला जो पुढचा गळा आहे तर तो 5.5 इंचावरती ठेवायचा आहे। तर हा सुद्धा तुम्हाला जितका हवा तितका तुम्ही ठेवू शकता, 6, 6.5, 7 पर्यंत आपला जो पुढचा गळा आहे तर तो ठेवू शकता। तर आता मुंड्याचा जो फ्रंटचा शेप आहे तर तो आपण 1 इंचावरती द्यायचा आहे। आणि जो मागचा शेप आहे तर तो आपण 1.5 इंचावरती द्यायचा आहे। तर परत एकदा मी सांगते की आपला फ्रंटचा जो शेप आहे मुंड्याचा तर तो 1 इंचावरती द्यायचा आहे। आणि जो मागचा शेप आहे तर तो आपण 1.5 इंचावरती द्यायचा आहे। आणि त्यानंतर मुंड्याला आपण असं दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे, जसं की मी ते पेपरवरती देत आहे। तर मागचा शेप इथं 1.5 इंचावरती दिलेला आहे आणि आपला फ्रंटचा जो आहे 1 इंचावरती दिलेला आहे। तर आता आपण घेणार आहोत आपल्या क्रॉस पट्टीचं माप, म्हणजेच योगपट्टीचं माप आपण इथं घ्यायचं आहे। तर जो योगपट्टी आहे तर ती मी 2.5 आणि 2 इंचावरती ठेवलेली आहे। तर फोर टक्सला कधीही लक्षात ठेवायचं की जी आपली क्रॉस पट्टी आहे तर ती मोठी नाही घ्यायची। जर आपण मोठी घेतली तर ती क्रॉस पट्टी जी आहे आपली छातीवरती येते। तर त्यामुळे कधीही क्रॉस पट्टी आपण 3 पीस प्रिन्सेस कटला सुद्धा आणि फोर टक्सला सुद्धा आपण क्रॉस पट्टी जी आहे कमी घ्यायची आहे। आता मी बॅक साईडला 2.5 इंच घेतलेला आहे, दुसऱ्या साईडला 2 इंच घेतलेला आहे आणि असं क्रॉस पट्टी जी आहे असं मार्किंग केलेलं आहे। तर थोडासा मी इथं कर्व शेप दिलेला आहे, तुम्ही तो बघू शकता। तर हे आपलं जे माप आहे 4 इंच, तर ते आपलं टक्स पॉईंट माप येतं। तर आता आपण इथं पूर्ण जो आपला 1 इंचावरती मी मार्किंग केलेला आहे, तर एकदम न कळत मी थोडंसं इथं खाली जो आहे आपल्या गळ्याचा शेप फ्रंटचा देत आहे। थोडासा जो गळा आहे मी बाहेरून घेतलेला आहे। तर घातल्यानंतर सुद्धा जो थोडासा गळा जो आहे फ्रंटचा आपला पसरतो, एकदम असा गच बसत नाही। जर आपल्याला पूर्ण असा वाईड जो गळा पाहिजे असेल पुढचा तर अशा पद्धतीने आपण जो गळा आहे काढायचा आहे।
तर आता आपण हे कटिंग करून घ्यायचं। तर या पद्धतीने आपले फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट एकदम निघतात। इथं बघू शकता की आपले आता आपण काय करायचं, सेंटर पासून हा जो पेपर आहे तर तो कट करायचा आहे। आता आपण जो आपल्या गळ्याचं मार्किंग केलं होतं तर तिथे दोन्ही साइडला आपण असा कट दिलेला आहे। तर आपले दोन्ही पार्ट जे आहेत असे निघलेले आहेत। तर आता आपण क्रॉस पट्टी कट करायची। तर क्रॉस पट्टी कट केलेली आहे। त्यानंतर आपला जो पुढचा गळा आहे तर तोही आपण इथं व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपला जो फ्रंटचा मुंडा आहे तर तो इथं कट करायचा आहे, जो आपण 1 इंचावरती शेप दिला होता। तर हे झालं आपलं फ्रंट पार्टचं आणि बॅक पार्टचं कटिंग। तर आता आपण मागच्या गळ्याचं जे आपलं कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे। तर आता मागील जो आपला गळा आहे तर तो आपण 8 इंच घेतलेला आहे। तर एकदम सिंपल आणि गोल असा आपला 8 इंचाचा गळा आहे तर तो इथं कट करायचा आहे। तर 4 टक्स जे आपलं कटिंग आहे तर ते कटिंग पेपरवरती झालेलं आहे। तर आता आपण हे अस्तरवरती कटिंग करून घ्यायचं आहे। तर अस्तरवरती आपल्याला काही पार्टमध्ये जे आहे तर ते वाढवून घ्यायचं आहे। तर इथं मी ब्लॅक कलरचा अस्तर घेतलेला आहे। आणि सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, आपला बॅक पार्ट जो आहे तर तो आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपल्याला काही वाढवायचं नाही बॅक पार्टमध्ये। तर जसं आपण इथं कट केलेला आहे गळा वगैरे सेम तसं आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे। तर आपलं बॅक पार्टचं जे कटिंग आहे तर ते झालेलं आहे। तर आता आपण फ्रंट पार्ट इथं ठेवणार आहोत अस्तरवरती। तर आता हा जो पेपरचा फ्रंट पार्ट आहे तर तो अगदी आहे तसा आपण व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण अस्तरवरती। तर बघा असं व्यवस्थित आपण आहे तसं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे अस्तरवरती। तर त्या अस्तरवरती आपल्याला 1-1 इंच जे आहे टक्ससाठी तर ते वाढवून घ्यायचं आहे। तर ज्यांना कुणाला जो आपला 4 टक्स ब्लाउज असतं तर ते छातीमध्ये चपटं बसतं, तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, गळ्या बॉटमला मी 1 इंच वाढवलेला आहे। तर दोन्ही साईडला आपल्याला इथं 1-1 इंच वाढवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर क्रॉसमध्ये आपण अशी एक लाईन आखून घ्यायची आहे। तर खाली जे आहे तर ते खाली थोडं दिसत नाही आहे, पण खाली मी थोडंसं असं बॉटमला जे आहे 1 इंच वाढवलेलं आहे दोन्ही साईडला, म्हणजेच गळ्याच्या साईडला सुद्धा 1 इंच वाढवलेला आहे। आणि आपली जी फिटिंगची साईड आहे तर तिथे सुद्धा मी 1 इंच वाढवलेला आहे। आणि अशी क्रॉसमध्ये दोन्ही साईडला आपण अशी लाईन आखून घ्यायची आहे। म्हणजेच काय होतं, आपलं जे मार्जिन आहे तर तेही फुल राहतं आणि आतमध्ये जितका आपल्याला स्पेस हवा आहे
व्यवस्थित छाती बसण्यासाठी, तर तोही आपल्याला व्यवस्थित मिळतो। तर आता आपण हे कटिंग करून घ्यायचं। तर आता इथं तुम्ही व्यवस्थित बघू शकता की मी दोन्ही साईडला कसं 1-1 इंच वाढवलेलं आहे। आणि त्यानंतर थोडंसं मी इथं शिलाईसाठी कापड जे आहे जे आपण मार्किंग केलेलं आहे तर त्याच्यात थोडंसं मी खालून इथं कट केलेलं आहे। तर गळ्याच्या आणि आपल्या फिटिंगच्या साईडला मी असं बॉटमला 1-1 इंच वाढवून घेतलेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये आपली क्रॉस पट्टी काढणार आहोत। तर आता क्रॉस पट्टी सुद्धा आपण जशी आहे तशी सगळ्यात आधी ठेवून घ्यायची आहे। तर या शिल्लक राहिलेल्या कपड्यामध्ये मी स्लीव्ज काढणार आहे। तर एका साईडला मी अशी सिंगल क्रॉस पट्टी जी आहे तर ती काढत आहे। तर जसं सगळ्यात आधी आपण आहे तसं असं मार्किंग करून घ्यायचं आहे पेपर ठेवून। आता जसं आहे तसं मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर क्रॉस पट्टीमध्ये सुद्धा अस्तरमध्ये आपण इथं अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे। आणि साईडला पण तुम्ही इथं बघू शकता की साईडला पण सुद्धा मी इथं अर्धा-पाऊण इंच वाढवलेला आहे, जेणेकरून ज्यावेळी आपण क्रॉस पट्टी जोडतो तर त्यावेळेला कमी पडू नये यासाठी साईडला सुद्धा आपण इथं क्रॉस पट्टी जी आहे तर ती वाढवायची आहे। तर अशा पद्धतीने आपण इथं क्रॉस पट्टीमध्ये सुद्धा वाढवून घेतलेला आहे। त्यानंतर अस्तरचं जे आपलं कटिंग आहे तर ते असं झालेलं आहे। तर आता आपण मेन कापडावरती आपलं जे कटिंग आहे तर ते करून घेणार आहोत। तर आता मेन कापडावरती सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट जो आहे आपला कट करून घ्यायचा आहे। आणि मेन कापडावरती आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण यामध्ये कुठेही एक्स्ट्रा जे आपलं मार्जिन आहे तर ते वाढवायचं नाही। तर जसं आहे आपलं अस्तर कटिंग केलेलं आहे तर तसंच आपण मेन कापडावरती ठेवून जे आहे कट करायचं आहे। तर आता आपण क्रॉस पट्टी इथं कट करायची आहे। तर शिल्लक जो आपला कपडा राहिलेला आहे तर त्यामध्ये आपण काढणार आहोत स्लीव्ज। तर क्रॉस पट्टीमध्ये माझं जे थोडंसं कापड आहे तर ते कमी पडलं होतं, तर मी नंतर हे जॉईंट करून घेणार आहे। तर आता आपण फ्रंट पार्ट जो आहे तर तो इथं जोडून घ्यायचा आहे। तर आता सगळ्यात आधी अपोजिट साईडला आपण असे अस्तर जे आहे तर ते ठेवून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर आपलं जे कापड आहे आपलं मेन जे कापड आहे तर ते असं उलटं ठेवून घ्यायचं आहे। म्हणजेच त्या अस्तरवरती आपल्याला हे जे उलटं कापड आहे तर ते असं ठेवून घ्यायचं आहे दोन्ही साईडला। तर आता हे बघू शकता की मी असं कापड जे आहे आपलं उलटं ठेवलं आहे, म्हणजे अस्तरवरती आपली सरळ बाजू जी आहे तर ती जाते। आता त्यानंतर सगळ्यात आधी आपण इथं गळा स्टिच करून घ्यायचा आहे। तर अर्धा इंचच्या स्पेसवरती आपण सगळ्यात आधी गळा इथं तयार करून घ्यायचा आहे। तर छोटे छोटे मी इथं कट्सही दिलेले आहेत, तर तुम्ही इथं व्यवस्थित सरळ ठेवून कापड पायपिंगही लावू शकता। तर मी अस्तर पलटी केलेला आहे यामध्ये। आणि आता त्याच्यावरती आपण अशी दाबटीप घेणार आहोत। आता अस्तर आणि कापड जे आहे पूर्ण जॉईंट करून घ्यायचं। आणि एक्स्ट्राचं सगळं जितकं आपलं कापड आपलं मेन कापड जे आहे राहिलेलं आहे तर ते पूर्ण आपण इथं कटिंग करून घ्यायचं आहे। तर आता हे बघू शकता, आता दुसरी साईड सुद्धा आपण अशीच तयार करून घ्यायची। म्हणजेच काय होतं, आपल्याला एक्स्ट्रा जी कोणती पट्टी आहे आपल्या गळ्यासाठी किंवा पायपिंग सुद्धा लागत नाही, कारण तसंही ब्रॉकेटच्या कापडाला पायपिंग किंवा पट्टी अजिबात चांगली वाटत नाही। जितकं तुम्ही कापड पलटी मारून अस्तरची पलटी मारता आणि त्याच्यावरती दाबटीप देता तर ते जास्त फिनिशिंग वाटतं पायपिंगपेक्षा ब्रॉकेटच्या कापडाला। तर आता हे सुद्धा एक्स्ट्रा जितकं आपलं कापड शिल्लक राहिलेलं आहे तर ते सुद्धा आपण इथं कटिंग करून घ्यायचं। तर आता आपण याला देणार आहोत 4 टक्सचं मार्किंग। तर या दोन्ही साईड आता तुम्ही बघू शकता आपल्या एकदम समान अशा आलेल्या आहेत। गळा सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर असा आपला गळा जो आहे
आलेला आहे। तर आता आपण गळ्यापासून इथं घ्यायचं आहे 5 इंच, जे की आपण गळ्याला बॉटमला जे आहे आपण 1 इंच एक्स्ट्रा वाढवलं होतं। तर यासाठी आपण गळ्यापासून जी आपली रुंदी आहे टक्सची तर ती 5 इंच घ्यायची आहे आणि तिथून वरती जे आहे ते 2.5 घेऊ शकता किंवा 3ही घेऊ शकता। तर मी ते घेतलेला आहे 2.5 इंच। तर ही जी माप आहे तर ते आपला जो फ्रंटचा गळा आहे तर तिथून ही माप जे आहेत आपण टाकायची आहेत। तर मी वर घेतलेला आहे 2.5 इंच। तर हे एक आपलं जे 4 टक्स मधले एक मार्किंग आहे तर ते झालेलं आहे। तर आता आपली जी फिटिंगची साईड असते तर तिथून सुद्धा आपण असा ह्याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे। जसं की तुम्ही इथं बघू शकता की या दोन्हीचा मी सेंटर पॉईंट असा इथं काढलेला आहे आणि त्याच्या खाली बरोबर आपण इथं 1 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं क्रॉसमध्ये आपण इथे एक लाईन आखून घ्यायची आहे, जो आपला दुसरा आपण इथं मार्किंग केलेला आहे। तर हे बघू शकता थोडंसं आपण असं क्रॉसमध्ये घेतलेलं आहे आणि तिथे आपण असं मार्किंग केलेलं आहे। तर आपला पहिली जी आपली टक्स पॉईंट होता तर तिथून आपलं हे जे गॅप आहे तर ते 2 इंचाचा असायला पाहिजे। जसं की तुम्ही इथं बघू शकताय की या दोन्हीमध्ये जे गॅप आहे तर तो 2 इंचाचा आहे। तर आता आपण देणार आहोत आपला मुंड्याचा, तर मुंड्याचा सुद्धा असा सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये 3 इंचाचं जे आपलं गॅप आहे तर तो 3 इंचाचा गॅप जो आहे इथं असायला पाहिजे। तर हे बघा आता मी असं मार्किंग केलेलं आहे। तर आपल्या पहिल्या टक्समध्ये आणि मुंड्याच्या टक्समध्ये 3 इंचाचा गॅप असायला हवा। तर हे बघू शकता दोन्हीमध्ये 3 इंचाचा जो गॅप आहे आणि मुंड्याचा सेंटर पॉईंट काढूनच हा टक्स जो आहे आपण इथं द्यायचा आहे। आता आपला जो चौथा टक्स आहे तर तो असा ह्या दोन्हीचा सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि त्यानंतर हा आपण असा जो आपला टक्स आहे तर तो असा मार्किंग करून घ्यायचा आहे। तर आपला मुंड्यामधला जो टक्स आहे आणि आपला जो पहिला टक्स आहे बॉटमचा तर त्याच्यामध्ये 2.5 इंचाचा आणि मुंड्यामध्ये 2.5 इंचाचा असा गॅप जो आहे आपला दोन्ही यायला हवा, जितका माझा आलेला आहे। तर हे बघू शकता इकडचा 2.5 इंच आलेला आहे आपला मुंड्यामधला आणि आपला बॉटमचा जो टक्स आहे तर तिथला सुद्धा आपला 2.5 इंच असा आलेला आहे। तर हे झाले आपले प्रॉपर असे टक्स। तर यामुळे फिटिंग जे आहे खूप छान बसतं। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की जो आहे आपला असा ट्राय करून बघा हे जे टक्स पॉईंट आहे ते। तर अगदी व्यवस्थित परफेक्ट जे फिटिंग आहे तर यामुळे येतं या टक्स पॉईंटमुळे। तुम्ही आता इथं परत एकदा बघू शकता जी आपली फिटिंगची बाजू आहे तर त्या सेंटर पॉईंट घेऊन त्याच्या खाली 1 इंच घेऊन आपण असा टक्स जो पॉईंट आहे तर तो दिलेला आहे आणि त्यानंतर मुंड्यामध्ये आपला सेंटर पॉईंट काढून असं आपण इथं मार्किंग केलेलं आहे, ज्यामध्ये 3 इंचाचा जो गॅप आहे इथला मधला सेंटरचा तुम्ही बघू शकता की 3 इंचाचा गॅप जो आहे आपला असा यायला हवा। तर हे बघू शकता की आपला 3 इंचाचा जो गॅप आहे तर तो आलेला आहे आणि त्यानंतर आपला जो राहतो चौथा टक्स पॉईंट तर तो या दोन्हीचा सेंटर काढून मग आपण इथं असा टक्स द्यायचा आहे, तो जो मी दिलेला आहे 2.5 इंचाचा। तर हे झालं आपलं परफेक्ट टक्सचं जे पॉईंट आहे तर ते। आता जी आपली दुसरी बाजू आहे तर त्या पहिल्या बाजूवरती आपल्याला ठेवायचं आहे। जसं की जो आपली दुसरा पार्ट आहे तर त्यावरती ठेवल्यानंतर काय होतं की त्यावरती ते मार्किंग जे आहे तर ते उठतं। तर हे बघू शकता की आपण अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। तर ते यावरती सुद्धा आपण असंच मार्किंग जे आहे तर ते करून घ्यायचं आहे। तर आता आपण याला स्टिच करून घेणार आहोत। आता जो आपला बॉटमचा एक टक्स आहे तर तो आपण द्यायचा आहे 1 इंचावरती। जसं की तुम्ही इथं बघू शकता की आपण 1 इंचावरती आपला जो बॉटमचा टक्स आहे तर तो 1 इंचावरती द्यायचा आहे असा क्रॉसमध्ये। आणि बाकीचे जे टक्स आहेत तर ते आपण एकदम थोडेसे धरायचे आहेत। तर आता हे बघू शकता की आपला जो आपला फिटिंग आहे किंवा कप आहे आतमध्ये तो खूप छान असा व्यवस्थित असा तयार झालेला आहे। तर आता दुसरी ही साईड आपण अशीच तयार करून घ्यायची। तर आता दोन्ही माझ्या ज्या बाजू आहेत तर त्या अशा तयार झालेल्या आहेत आणि बघू शकता की फिनिशिंग जे आहे आपल्या टक्स पॉईंटचं ते खूप छान असं आलेलं आहे। तर आता नेहमीप्रमाणे जसं आपण क्रॉस पट्टी लावतो तशी क्रॉस पट्टी जी आहे आपण अशी लावून घ्यायची आहे।
तर मग अशी जो क्रॉसपट्टीला जोड आला होता तर मी क्रॉसपट्टी जी आहे तर ती जोडून घेतली होती अगोदर आणि त्यानंतर मी अशी जी क्रॉसपट्टी आहे तर ती अशी लावत आहे। तर आता हे दोन्ही पार्ट बघू शकता। आपली आय हुकची पट्टी आहे तर त्या सुद्धा बाजू ज्या आहेत आपल्या अगदी सेम आलेल्या आहेत। तर आय हुकची पट्टी आपण अशी लावून घेणार आहोत। तर हुक पट्टी जी आहे मी 2.5 इंचाची काढते आणि जी आपली आय पट्टी जी आहे तर ती 3 इंचाची काढायची आहे। तर आता सगळ्यात आधी आपण आय पट्टी लावून घेणार आहोत डाव्या साईडला। तर डाव्या साईडला आपल्या आयची पट्टी जी आहे तर ती अशी 3 इंचाची लावून घ्यायची आहे, जसं की इथं तुम्ही दाखवल्याप्रमाणे बघू शकता। आता याला मी सेंटरपासून टिप मारणार आहे, कारण मी जे आपले आय आहे तर ते कापडामध्येच करणार आहे। तर आता आपण जी आपली हुक पट्टी आहे तर ती अशी लावून घ्यायची आहे। तर ती हुक पट्टी जी आहे 2.5 इंचाची आपण इथं काढलेली आहे। तर सरळ बाजूने आपण जोडून आतल्या साईडला ही हुक पट्टी जी आहे तर ती फोल्ड करायची आहे आणि जी आय पट्टी आहे तर ती उलट्या साईडला लावून वरच्या साईडला आपण अशी फोल्ड करून घ्यायची आहे। तर जर तुम्हाला यामध्ये काही कळलं नसेल तर तुम्ही जो व्हिडिओ आहे रिपीट बघू शकता। तर आता इथं बघू शकता की आपली आय आणि हुक पट्टी जी आहे तर ती एकदम व्यवस्थित आणि अशी प्रॉपर जी आहे, कुठेही कमी जास्त कापड आपलं झालेलं नाही, अगदी व्यवस्थित गळा आणि आपली आय हुकची जी पट्टी आहे तर तीही व्यवस्थित आलेली आहे। तर आता आपण तयार करून घेणार आहोत आपला बॅक पार्ट आणि स्लीव्ज। तर इथं बघू शकता की मी स्लीव्ज तयार करून घेतलेले आहेत, आपला बॅक पार्ट सुद्धा तयार करून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपण हे फिटिंग करून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी आपण इथं बॉटमला असं व्यवस्थित ठेवून बघायचं आहे आणि त्यानंतर शोल्डर इथं जॉईंट करायचे आहे। तर हे बघू शकता अगदी व्यवस्थित माझं जे स्टिचिंग आहे तर ते झालेलं आहे, कुठेही कापड आपल्याला एक्स्ट्रा असं कट करायला अजिबात लागलेलं नाही। तर ही तर फिटिंग आपण असं व्यवस्थित बघूनच मग वरती जे शोल्डर आहे तर ते जोडून घ्यायचं आहे। तर शोल्डर जोडताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की सरळ शोल्डर जे आहे ते जोडायचं आहे आणि एकदम जी टीप आहे आपण काटोकाट मारून घ्यायची आहे। आता त्यानंतर उलट्या साईडने आपण हे जे शोल्डर आहे तर ते अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आता शोल्डर जोडल्यावर सुद्धा काय होतं की शोल्डर जे आहे कमी जास्त होऊ शकतं, तर त्यामुळे दोन्ही शोल्डर जे आहेत असे ठेवून एकावरती एक ठेवून जे एक्स्ट्राचं कटिंग आहे तर ते पूर्ण करायचं, म्हणजे जे आपले दोन्ही शोल्डर आहेत एका समान येतात किंवा एक लेवल येतात, कुठलेही कमी जास्त होत नाही। तर आता इथं आपण स्लीवसुद्धा जे आपण जोडणार आहोत तर ती व्यवस्थित असं त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे। आणि इथं की तुम्ही बघू शकता की मी थोडंसं जे कापड आहे आपलं फ्रंटचं, जसं की आपण फ्रंटला जे थोडीशी स्लीव्ज आहे तर ती कट करतो तशी कट करून मग स्लीव्ज आपण इथं जोडून घ्यायची आहे। तर स्लीव जोडताना सुद्धा आपल्याला अर्धा इंचाचा स्पेस ठेवायचा आहे स्लीव जोडताना। तर एक साईड मी अशी स्लीव जी आहे तर ती जोडून झालेली आहे। तर आता दुसरी सुद्धा आपण अशीच स्लीव जी आहे तर ती जोडून घ्यायची आहे। तर याचा सुद्धा आपण असं सेंटर काढून फ्रंटची साईडला कट करून मगच स्लीव जी आहे तर ती अशी जोडून घ्यायची आहे। तर आता दोन्ही ज्या स्लीव्ज आहेत माझ्या जोडून झालेल्या आहेत। तर आता सरळ बाजूनेच आपण ह्याला टीप मारून घ्यायची आहे, एकदम काटोकाट टीप घ्यायची। तर दुसऱ्या साईडला अशीच एकदम काटोकाट व्यवस्थित ठेवून टीप घ्यायची आहे। आणि या फिटिंगमध्ये तुम्ही इथं बघू शकता की कुठेही आपलं कापड जे आहे फ्रंट पार्ट किंवा बॅक पार्ट एक्स्ट्रा झालेलं नाही, अगदी दोन्ही लेवल होतात आणि फिटिंगही खूप छान येतं। तर आता एक्स्ट्राच्या दोन्ही साईड आपण अशा कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर ब्लाऊज जे आहे असं उलटं करून त्याला दापटीप एक द्यायची आहे दोन्ही साईडला। तर दोन्ही साईडला अशी दापटीप आपण द्यायची आहे। आता दापटीप दिलेली आहे आणि आता आपण टाकणार आहोत आपलं फिटिंगचं माप। तर हात रुंदी जी आहे आपली आहे 5 इंच। इथं बघू शकता की मी इथं हाताचं माप दिलेलं नाही, तर मी ब्लाऊजचं माप इथं घेणार आहे हात रुंदीसाठी। तर ब्लाऊजचं जे माप आहे माझ्याकडे जे मापाला ब्लाऊज आलं होतं तर त्याचं जे माप आहे तर ते 5 इंच आहे हात रुंदीचं। आणि जी छाती आहे 8.5 इंच आहे। इथं बघू शकता की 8.5 इंच छाती जी आहे तर ती आहे। तर आता 8.5 इंच आपण इथे घेणार आहोत।
तर 8.5 वरती मी मार्किंग केलेलं आहे आणि आपली जी कमर आहे तर ती 7.5 इंच आहे। तर आता आपण इथं कमरेचं माप टाकत आहोत। तर आता फिटिंगची जी लाईन आहे तर ती बघू शकता, एक लाईन मध्ये आपलं फिटिंग जे आहे तर ते आलेलं आहे आणि मार्जिन सुद्धा आपलं फुल 2 इंचाचं मार्जिन जे आहे तर ते आलेलं आहे। तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण असंच फिटिंगचं जे माप आहे तर ते टाकायचं आहे। तर आता हात रुंदी आपण 5 इंच टाकलेली आहे आणि जी पट्टी आपण इथं लावलेली आहे आयपट्टी, तर ते अर्धा इंच सोडून आपण इथं 8.5 इंच जे छातीचं आपलं माप आहे तर ते टाकायचं आहे। आणि जसं की बॉटमला सुद्धा आपण कमरेला सुद्धा असंच माप टाकायचं आहे 7.5 इंच। आता दोन्ही साईडला जे माप आहे तर ते बघू शकता अगदी व्यवस्थित असं आणि एका लाईनीमध्ये आपलं जे फिटिंग आहे तर ते आलेलं आहे। तर आता आपण एक अशी टीप मारून घेणार आहोत। तर आता दुसऱ्याही साईडला आपण अशी टीप मारून घ्यायची आहे। तर आपले जे ब्लाउज आहे आजचं 4 टक्सचं ते असं कंप्लीट झालेलं आहे आणि मार्जिन सुद्धा तुम्ही बघू शकता आपलं 2 इंचाचं फुल मार्जिन जे आहे राहिलेलं आहे। आणि आपली जी फिटिंगची टीप आहे तर ती तर बघू शकता की एकदम मस्त आपलं जे फिटिंग आहे तर ते आलेलं आहे। स्लीव्जमध्ये सुद्धा काही कमी जास्त झालेलं नाही, अगदी व्यवस्थित असं आपलं प्रॉपर जे आपल्याला फिटिंग हवं होतं तर तसं आलेलं आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि अजून तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा आहे तर तोही तुम्ही मला कमेंट करू शकता। तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला ही जी ट्रिक आहे टिप्स आहेत त्या सांगितलेल्या आहेत, जसं की तुम्ही ब्लाऊज जे आहे तुमचं शिवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचं ब्लाऊज जे आहे फिटिंगला तुम्हाला ब्लाऊज जे आहे कसं बसलं। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी जो व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन जे आहे तर ती सगळ्यात आधी तुम्हाला येईल। धन्यवाद।